नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम. हे जे मायक्रोबायोलॉजीचं चॅप्टर आहे, स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजी, यामधील एक महत्वाचं बीट आपण पाहणार आहोत, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे फायदेशीर सूक्ष्मजीव असं आपण त्याला मराठीत म्हणू. तुम्हाला तर माहित आहे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय. तर हे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे मानवाच्या शरीरासाठी, निसर्गासाठी, प्राण्यासाठी जे फायदेशीर आहेत, जे इजा पोचवत नाहीत, जे निसर्गामध्ये चांगले कार्य करत असतात, जे शरीरासाठी चांगले कार्य करत असतात, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, त्या सूक्ष्मजीवांना बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतात, जे फायद्याचे ठरणारे. तर त्याच्यामध्ये काय, तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिलेलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये जे पॅथोजन्स आहेत, जे मानवी शरीराला इजा पोचतात, घातक आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर या व्हिडिओमध्ये पाहू की बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगी, अल्गी आणि प्रोटोझोआ हे जे फायदेशीर आहेत, जे बेनिफिशियर आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम आपण या व्हिडिओमध्ये पाहू. मागच्या व्हिडिओमध्ये हेच सर्व कसे घातक आहेत, कसे हार्मफुल आहेत, हे आपण पाहिलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की याच एवढ्या भागावर, म्हणजे जे एवढे जे पार्ट आहेत, बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, अल्गी, प्रोटोझोआ, या एवढ्यावरच सर्व मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट आहे. तर मित्रांनो, पाहू सर्वप्रथम बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम मधले बॅक्टेरियामध्ये आहे रायझोबियम, आयझोटोबॅक्टर, लॅक्टोबॅसिलस. हे जे निसर्गासाठी आणि फायदेशीर बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामध्ये आपण शेतीसाठी, जमीन सुपीक ठेवण्यासाठी, खत बनवण्यासाठी त्याचा आपण वापर करत असतो. खत बनवण्यासाठी काही बॅक्टेरियाचा आपण वापर करत असतो. तर हे जे लॅक्टोबॅसिलस आहे, प्रोबायोटिक्स बनवण्यासाठी किंवा फर्मेंटेशन मध्ये, ह्युमन हेल्थ साठी याचा आपण वापर करत असतो. तर मित्रांनो, दुसरा आहे यामध्ये व्हायरसेस. तर तुम्ही म्हणाल व्हायरस म्हणल्या बिमारी निर्माण करणार आहे, तर व्हायरस कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, यामध्ये जे व्हायरसेस आहेत, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जे व्हायरसेस जे आहेत, त्याचं काय बेनिफिट आहे आपल्याला, तर ते काय फायदेशीर आहेत. कारण का, तर व्हायरस म्हणल्यानंतर आपल्या समोर फक्त डिसीज दिसतो, एखादा रोग दिसतो. व्हायरस म्हणल्या सगळे घाबरून जातात आणि घाबरायलाच पाहिजे. व्हायरल डिसीज खूपच जास्त आणि शरीराला इजा पोहोचवणार असतं. पण काही चांगले व्हायरस सुद्धा आहेत. त्या व्हायरसेस म्हणजे बॅक्टेरियोफाजेस, म्हणजे हे जे बॅक्टेरियोफाजेस आहेत, काही बॅक्टेरियाला किल करण्यासाठी हे बॅक्टेरियोफाजेस वापरले जाते. तर हे बेनिफिशियल व्हायरसेस झाले. त्यानंतर काही व्हायरसेस आहेत जे किल कॅन्सर सेल, म्हणजेच कॅन्सर सेल, ह्युमन बॉडी मधील कॅन्सर सेलला किल करण्यासाठी, त्या सेलला खाण्यासाठी या व्हायरसेसचा वापर केला जातो. म्हणजे अशा पद्धतीचे व्हायरस हे फायदेशीर आहेत. तर त्याच्यानंतर मित्रांनो, फंजाय हे जे आहेत, बुरशी, हे बेनिफिशियल म्हणजे मायकोरायझल फंजाय जे आहेत ते झाडासाठी उपयुक्त, प्लांट पिकासाठी, पिकाच्या मुळ्यांसाठी ते फायद्याचे हे आहेत फंगीमध्ये. नंतर अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी आपण या बुरशीचा वापर करतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो हे अल्गी, म्हणजे या अल्गीचं काम आहे ऑक्सिजन प्रोडक्शन करणे, फोटोसिंथेसिस करणे. हे निसर्गातले चांगले कामं करत असतात हे अल्गी. जे शेवाळ जे आहे महत्वाचं कार्य करत असते, जे फोटोसिंथेसिसचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे स्पुरुलिना आहे, पायरुलिना किंवा स्पुरुलिना, हे मानवी शरीरासाठी एक सप्लिमेंट म्हणून कार्य करत असते. ते आपण सप्लिमेंट म्हणून घेत असतो, इम्युनिटी बूस्टर यासाठी घेत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो हे प्रोटोझोआ. याच्यामध्ये प्रोटोझोआ जे आहे ते बॅक्टेरियल पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी हे मदत करत असतात, जे की जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असते या प्रोटोझोआमुळं. तर मित्रांनो, हे जे फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत, या सगळ्यांचं आपल्या जीवनात आणि निसर्गामध्ये आणि प्राण्यांच्या जीवनात किंवा वनस्पतीच्या वाढीसाठी वापर चांगल्या पद्धतीने होत असतो. त्यामध्ये फर्मेंटेशन असेल,
अँटीबायोटिक प्रोडक्शन असेल, बायो फर्टिलायझर असेल, बायो पेस्टिसाइड्स असतील, सिवेज वॉटर ट्रीटमेंट असेल, हे सर्व गोष्टी या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्यानं आपण करत असतो. ते आपल्या जीवनात उपयोगात आणत असतो. मित्रांनो, हे होते बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे फायद्याचे आहेत, ज्याच्यापासून आपल्याला फायदा होतो, निसर्गाला फायदा होतो, प्राण्यांना फायदा होतो, वनस्पतीला फायदा होतो. ते असे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम, जे फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.